नमस्कार मंडळी. ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर छान असं सूप व्हायलाच हवं. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलं, हिरवी मिरची थोडीशी टाकायची आणि इथं मी ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच बारीक कट करून ह्या कढईमध्ये टाकून घेतल्या. अगदी हाय फ्लेमवरती ह्या भाज्या आहेत त्या फ्राय करायच्या. तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता. थोडंसं मी कॉर्न सुद्धा टाकून घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं. यामध्ये आहे ते 2 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं पळीच्या साहाय्यानं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर इथं मी कॉर्नफ्लॉवर आहे ते 1 चमचा घेतलेला आहे आणि छान असं पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे आणि उकळलेलं जे सूप आहे त्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं जे स्लरी आहे ते ओतून घ्यायची आणि छान अशी मिक्स करायची. 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घ्या. दाटसरपणा सुद्धा येतो आणि थंडीमध्ये गरमागरम व्हेजिटेबल सूप तयार झालं. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.